ओके, गुड मॉर्निंग. तर सगळ्यात महत्वाचं आज आपण डिस्कस करणार आहोत अचिव्हिंग अ बॅलन्स इन हेल्थ विथ डीएक्सएन. म्हणजे जर डीएक्सएन चे प्रोडक्ट माझ्या खाण्यामध्ये रेग्युलर येत राहतील तर त्याच्यामुळं माझं आरोग्य बॅलन्स कसं राहील. सगळ्यात महत्वाचं डीएक्सएन आपण सगळं वापरतोय, यूज करतोय हे कशासाठी? तर सगळ्यात महत्वाची आपली हेल्थ सिक्युअर राहण्यासाठी, आपली तब्येत चांगली राहावी. आणि जर आपली तब्येत चांगली राहिली असेल तर त्यातनं आपण जर मला डीएक्सएन आवडलं, मी जर लोकांना रेकमेंड करत गेलो, त्यातनं जर माझं नेटवर्क उभं करत गेलो तर त्यातनं आपण आपला एक इन्कम सोर्स जनरेट करू शकतो. आणि जर आपण सांगण्यामुळं आपल्याकडनं काही जण प्रोडक्ट खातायत, त्यांना त्यांचे रिझल्ट पण चांगले येत आहेत आणि ते तुम्ही जे काम करतात त्याला तुमच्या सोबत जॉईन होऊन ते पण टीम वाढवायला मदत करत असतील तर आपल्या सोबत त्यांना आपण घेऊन जाणार आहोत आणि मग सगळ्यांना मिळून काय मिळायला लागेल? हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. सगळ्यात महत्वाचं असं एक वाक्य इथं लिहिलंय, व्हॉट यू थिंक अबाउट यू ब्रिंग अबाउट. म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दल जो विचार करता तोच तुमच्या आयुष्यामध्ये आपोआप घडून येतो. हे वाक्य नीट लक्षात ठेवा. व्हॉट यू थिंक अबाउट, तुम्ही तुमच्या सोबत काय विचार करता, यू ब्रिंग अबाउट, तेच तुम्ही काढू शकता. म्हणजे आपण एक मराठीत म्हण ऐकली की नाही, आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल. म्हणजे मला ते करायचं आहे, माझ्या डोक्यात प्लॅनिंग आहे, माझ्या ऍक्शन तशा मार्केटमध्ये चालल्यात, तर मी त्यातनं ते घेऊ शकतो. तर सगळ्यात महत्वाचं आता जे मी तुम्हाला पीपीटी तुमच्या समोर दाखवतोय, ही पीपीटी आहे जॉन विक कॅगबे, एक डॉक्टर एमडी आहेत, ते फिजिशियन आणि गॅनोथेरपिस्ट म्हणून फॉरेनची व्यक्ती आहे. ही मुंबईला आली होती आणि त्यांचं प्रेझेंटेशन मी आज तुमच्या समोर पब्लिश करतोय. सगळ्यात महत्वाचं व्हॉट इज हेल्थ, आरोग्य म्हणजे काय. तर सगळ्यात महत्वाचं असं म्हटलं जातं अ स्टेट ऑफ कम्प्लीट म्हणजे शारीरिक, त्याच्यानंतर आपण म्हणूया की मेंटल म्हणजे मानसिक, त्याच्यानंतर आणि सामाजिक, एवढंच जर ओके असेल आणि मला कुठलाही आजार नसेल तर याचा अर्थ तो निरोगी आहे असं अजिबात होत नाही. म्हणजे स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मेरली द अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. म्हणजे आता बाबा मला तर काय माझं दुखत नाहीये, मला मानसिक काय प्रॉब्लेम नाहीये, समाजात माझं लग्न झालंय, संसार चांगला चाललाय, मला 4 लोक मानतात आहे, आज मला कुठला आजार नाही, याचा अर्थ तो निरोगी आहे असं अजिबात होत नाही. ओके. मग आता हेल्थ म्हणजे नेमकं काय? हेल्थ म्हणजे हेल्थ एनकम्पस, या सगळ्या गोष्टी मिळून, एनकम्पासेस म्हणजे सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण पाहिजे. द बॅलन्स बिटवीन ओके फिजिकल, शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक, ओके आध्यात्मिक आस्पेक्ट ऑफ अवर ह्युमन बॉडी, हे जर तुमच्याशी सगळ्या गोष्टी असतील, युअर हेल्थ अँड वेलनेस कशावरती डिपेंड आहे? एक आहे एन्व्हायरमेंटल म्हणजे तुमच्या सभोवतालचं वातावरण. म्हणजे एखादा जर चुकून राहत असेल स्लम एरियामध्ये, झोपडपट्टीमध्ये, तर कुठली आणली हेल्थ त्यांनी? नको तो उद्योग बाहेरचे डोक्यात घेऊन यायला लागेल तो. म्हणजे एक आहे वातावरणातलं, एक असतं स्पिरिच्युअल आध्यात्मिक, त्याचं डोक्याने शांत आहे का, फिजिकल शारीरिक, त्याच्यानंतर भावनिक, मेंटल आणि मानसिक आणि सामाजिक, हे जर सगळ्या गोष्टी तो परिपूर्ण असेल, 1 2 3 4 5 6, तर तो परिपूर्ण बनू शकतो. पण एक वाक्य परत परत ध्यानात घ्या, व्हॉट यू थिंक अबाउट यू ब्रिंग अबाउट. तुमचा विचार तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे मी दररोज काय बोलतोय, मी काय विचार करतोय, मी एकटा असताना माझ्याशी काय बोलत राहतोय. आता बऱ्याच वेळा आपण तर गावाकडनं शहरामध्ये राहायला आलोय, गावाची लोक सारखं सारखं 4 लोकात जातात, 4 लोकांच्या घरी बसतात, एसटी स्टँड वरती बसतात, चौकात फिरायला जातात, 4 पाहुणेरावळे भेटतात आणि फुल मनसोक्त गप्पा मारून येतात. पण शहरातले कुठंच जात नाहीत, एकटेच घरात बसतात, त्यांचा मोबाईल, त्यांचा टीव्ही आणि त्यांच्या डोक्यातली गणगण. त्याच्यामुळे निगेटिव्हिटी जास्त स्प्रेड होऊ शकते. त्याच्यामुळे तुमचे विचार तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. व्हॉट कॉजेस बॉडी इम्बॅलन्स, तुमचं शरीर इम्बॅलन्स का होतं आणि तुम्ही असे विचार का करायला लागता? तर सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम्स कॉन्सन्ट्रेटिंग स्ट्रेस, तणाव, टेन्शन, प्रेशर, डिप्रेशन, पॅनिक अटॅक, स्ट्रेन, अवॉइडन्स, मला कोणी मला टाळलं जातं, मला कोणी सामावून घेत नाही, मला एकटं पाडतात, फिलिंग म्हणजे मलाच माझ्यात कमीपणा जाणवायला लागतो, सेल्फ इमेज आपण असं म्हणूया,
की नाही राव मी माझ्या कपडे चांगले नाहीत, मला चांगलं बोलता येत नाही, मी दिसायला छान नाहीये, व्हॉट एव्हर काय असेल ते, मी माझ्यात कमी शोधायला लागतो. त्याच्यानंतर मग काय व्हायला लागतं की सगळ्यात महत्वाचं इरिटेशन येतं, इमोशनल येतं, रिएक्शन कोण कशा द्यायला लागतं, मला असाच बोलला तो, तसे बोलले, असे वागतात. त्याच्यानंतर लाईफ मध्ये मी छोट्या छोट्या रिस्क घेत नाही. आता छोटी रिस्क म्हणजे काय माहितीये का, डिएक्शनच्या माणसाने 1000 रुपये 1 तारखेला करावेत की नाही, ही रिस्क छोटीशी आहे, पण ती घ्यायला त्याला 30 तारीख लागत असेल तर विनाकारण महिना गेला त्याच्या त्रासामध्ये. हॉरर शो बघतो, टीव्ही बघत जातो, एखादी मॅच हारते, अचानक ऍक्सिडेंट बघितला जातो, हे काही व्हायला लागेल. नको तो बाजारातला गोंधळ तुमच्या डोक्यात, रोडवरचा गोंधळ अजिबात घेऊन यायचं नाही. हे जे लोक घेतात त्यांना विनाकारण स्ट्रेस, ताणतणाव होत राहतो. जस्ट बिकॉज यू आर नॉट सिक, म्हणजे तुम्ही आता आजारी नाही, अशक्त नाहीये, म्हणजे तुम्ही निरोगी आहात असं अजिबात होणार नाही. मीन्स यू आर हेल्दी युअर स्ट्रेसफुल लाईफस्टाईल. आता बघितलं, समजा एक छोटीशी मुलगी आहे, तिचं लग्न झालं, तिला बघता बघता 2 बाळं झाली, मग ती सासूरवाशीन झाली, तिला स्वयंपाक करायचा आहे, जॉब करायचा आहे, घरातली कुत्री मांजरे पण सांभाळायची आहेत, हा तो उद्योग असेल, मुलांचा अभ्यास पण बघायचा आहे, मंडई पण आणायची आहे, जॉब पण करायचा आहे, जॉबचं प्रेशर झालं. हे सगळं करताना म्हणजे तुम्ही इन्व्हॉल्व आहात का, का तुम्हाला तणाव होतोय, का तुम्हाला टेन्शन होतंय, का तुम्ही बोलतच नाही, एकलकोंड्या, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. म्हणजे तुमची लाईफस्टाईल कशी आहे. आता आपण कित्येक लोक बघतो आयटी मध्ये कामाला आहेत, म्हणजे त्याचा पगार 2 लाख, तिचा पगार 1 लाख, पण एक आहे कामाला बेंगलोरला, एक कामाला आहे पुण्याला, आणि मग वीक ऑफ कधी मिळणार, भेटीगाठी कधी होणार, कधी भेटणार, मग हा सगळा गोंधळ. तर सगळ्यात महत्वाचं टेंशन लेने का नहीं, सगळ्यात महत्वाचं टेंशन देने का चीज होता है, लेने का कभी नहीं होता है. मग स्ट्रेस म्हणजे काय, ब्रिंग्स इम्बॅलन्स टू अवर फिजिकल, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक, तुमचं डिप्लिटिंग अवर न्यूरो सायकोलॉजिक एनर्जी. म्हणजे चला या सगळ्या गोंधळामुळे मला कटकट झाली, मला कामच करू वाटत नाही, माझा मूडच लागत नाही, हे लोक बघितले ना माझ्या कपाळाची आटी सरकते राव, असं काहीतरी वेगळं तुम्हाला दिसायला लागलं, जाणवायला लागलं, मी खूप करतो पण माझ्याकडनं काय होत नाही. म्हणजे तुमच्या सभोवतालची टीम असेल, काही लोक असतील, घरात घरगुती लोक असतील, तुमचे नातेवाईक असतील, हे सगळं असणारच आहे बरं का. आता कौरव पांडव होते, रामायणात रावण होता, सगळीकडे सगळं असणार आहे. तुकाराम महाराजांच्या गावात प्रॉब्लेम होता, घरात प्रॉब्लेम होता, हे सगळीकडे राहणारच आहे. पण त्याच्यामुळे जर मी ताण करून घेत असेल, बॉडी विकनेस डाऊन टू द सेल्युलर लेवल लिव्स अस इनकॅपॅसिटेड अँड लीड्स टू द डिसीज. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये क्षमता असून पण मी परफॉर्म करत नाही. आपण बघतो ना असं, अरे चांगल्या घरात राहतात राव, यांचा 1 2 BHK आहे, बंगला आहे, गाडी आहे, पण यांचा मूड कायम गेलेला आहे. कशामुळं, तर त्यांना ताण येतोय, एक शारीरिक ताण, मानसिक ताण किंवा सामाजिक ताणतणाव. याच्यातनं त्यांच्या बॉडीतली जी क्षमता असते काम करण्याची, पेशींची, ती कार्यक्षमता कमी व्हायला लागते. मग टॉप 3 कॉज ऑफ डेथ, आजकाल जी लोक, भरपूर लोकांना मृत्यू येत आहेत, या मृत्यूतलं सगळ्यात मोठं काय कारण माहितीये का, हे आहे त्यांचं चुकीचा आहार आणि टेन्शन. या गोष्टी त्या प्रिव्हेंट करू शकत होते, थांबवू शकत होते, तेवढी गरज नव्हती, पण खाण्यावरती कंट्रोल अजिबात नव्हता, आणि एवढे टेन्शन घेत गेला की 40-50च अटॅक आला, नाहीतर लोक 80 पर्यंत गावची बिंदास जगतात, काही प्रॉब्लेम नाहीये. मग असं इथं का होतं, मला ताणतणाव का येतो, तर माझ्या बॅड हॅबिट्स कुठल्या आहेत, खाण्याच्या हॅबिट्स, त्याच्यानंतर टेन्शनच्या हॅबिट्स. त्याच्यामुळं हे जे आपण ह्या टाळू शकतो बरं का. प्रिव्हेंट म्हणजे आपण खाण्यापिण्याच्या पद्धती आपल्या चेंज करायला पाहिजे आणि ताणतणाव घेता कामा नये. असे कुठले 3 आजार आहेत जे मेजर कॉज आजकाल होत चाललेत, हार्ट डिसीज. आजकाल लोकांना जे बीपीच्या गोळ्या खाव्या लागतात, हार्टचा प्रॉब्लेम येतो, हा सरासरी डायरेक्ट, मित्र असं म्हणेन, चुकीचं खाणं, आणि चुकीचं खात नसतील तर टेन्शन कुठल्याही गोष्टीचं चालू झालंय. मग तुम्हाला बघून आपण काय बघू शकतो, अंतरून पाहून पाय पसरावेत. तुमचं तुम्हाला लिमिट माहितीये ना, मला काय करायचंय, काय करायचं नाही, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, तर तुम्ही त्या करू शकता. आणि दुसरी गोष्ट कुठली आहे, स्ट्रोक. स्ट्रोक म्हणजे अचानक माझा बीपी वाढला, ब्रेन हॅमरेज, पॅरालिसिस, लकवा, अर्धांगवायू, हे पण कशामुळे होतं, फूड आणि स्ट्रेसमुळं. आणि तिसरी गोष्ट कशामुळे झालीये, कॅन्सर. आजकाल
असं म्हटलं जातं की 50% महिलांना कॅन्सर होतात, 100 पैकी 50 महिलांना. याचं काय रिझन आहे? खाणं पिणं चुकतंय, घरचा स्वयंपाक खायला पाहिजे, वरचं खायला कमी पाहिजे, त्याच्यानंतर वेळोवेळी जेवण नको आहे, नुसतंच आपण दुधाचा चहा पीत बसलोय, वडापाव मिसळपाव चुकीचं काहीतरी चालू झालंय, नोकरी करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, जुन्या काळामध्ये जी आपले कॉमन आपण बघितलं एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्यामुळं एकमेकांच्या साठी तरी आपण कोण जेवतंय की नाही, कोण मागं राहिलंय का, ओके, कोण काय करतोय, कोण करत नाही, एकमेकांची केअर टेकर खूप असायचे. पण आता मग त्या घरात तीच राणी, ती म्हणेल तसंच घर चालणार, आणि तिच्या सवयी जर चुकीच्या झाल्या तर त्यांना कोण कंट्रोल करणार? आणि मग शेवटी कॅन्सर. त्याच्यामुळं हे 3 आजार खूप घातक आहेत, हार्ट डिसीज, स्ट्रोक आणि कॅन्सर. हे फक्त आणि फक्त व्हायचं कारण चुकीचं खाणं पिणं, अयोग्य वेळी खाणं आणि टेन्शन, ताणतणाव. मग सोल्युशन काय? या सगळ्यांचं सोल्युशन एकच आहे. जर तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम नको, स्ट्रोकचा प्रॉब्लेम नको, कॅन्सरचा प्रॉब्लेम नको, तर तुमचा आहार, तुम्ही जो आहार घेताय त्याच्यासोबत तुम्हाला डीएक्सनचे न्यूट्रिशनल पौष्टिक प्रॉडक्ट जर तुम्ही खायला सुरुवात केलं तर तुमचा डाएट चांगला होऊ शकतो. आणि तुमचा डाएट जर चांगला असेल तर त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी तुमच्या बॉडीतल्या ऑटोमॅटिक बॅलन्सिंग होऊ शकतात. आता हे चित्र आहे की नाही, याचा फोटो काढा, फोटो. आणि फोटो बघा आता काय सांगतोय, बॅलन्स इन हेल्थ इज नॉट ब्रॉट अबाउट बाय मेडिकेशन और ड्रग्ज बट बाय न्यूट्रिशन. म्हणजे तुमच्या आरोग्याचा जर बॅलन्स साधायचा असेल तर किती भारीतल्या भारीत डॉक्टर जरी तुम्ही करत राहिला, ओके, तरी सुद्धा तुमची तब्येत चांगली होणार नाही. पण जर तुम्ही योग्य आहार केला, चांगल्या पद्धतीच्या फूड सप्लिमेंट घेतल्या, ओके, डीएक्सएनला सेंटर पार्ट करून टाकला, सेंट्रल पार्ट आपल्या बॉडीचं मध्यस्थ, तर ते 3 कामं करतं. एक, तुमचं शरीर चांगलं ठेवतं, शरीर निरोगी बनवतं, निरोगी शरीरात निरोगी मन वास्तव करायला लागतं, आणि मग निरोगी शरीर, निरोगी मन, निरोगी आहार, तर तुमचा सोशल वेलबिंग काउंट चांगल्यात चांगला यायला लागेल. त्यामुळं डीएक्सन हा तुमच्या बॉडीचा म्हणजे परिपूर्ण एक महत्वाचा अविभाज्य घटक बनवून टाका. हा जर तुम्ही चांगला बनवला तर आपल्या घरात आरोग्य नांदायला लागेल, सगळ्यांची मनं चांगली व्हायला लागतील, आणि सगळ्यांचे परफॉर्मन्स चांगल्या झाल्यामुळं तुमची मुलं चांगली शाळा शिकायला लागतील, तुमचा बिझनेस चांगला व्हायला लागेल, तुमचं म्हातारपण सुखात जायला लागेल, असं एक परिपूर्ण कुटुंब बनायला लागतील. मग सुखी कुटुंब असेल तर ऑटोमॅटिक सुखी गाव व्हायला लागेल, सुखी तालुका, सुखी जिल्हा, सुखी देश, हे सगळं आपण करू शकतो. झालं काय माहितीये का, प्रत्येक घराघरात चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, ताणतणाव, स्ट्रेस घेऊन लोक जगतायत. त्यामुळे डीएक्सन ही प्रत्येक घराची गरज झाली, आपण तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. मग यातला फरक काय, मेडिकेशन आणि न्यूट्रिशन. मेडिकेशन म्हणजे काय, दवाखाना म्हणजे काय, a treatment method that uses drugs for temporary relief of symptoms that may warn of a disease process. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, मला काहीतरी आजार झाला आणि आता काही माझं खरं नाही, त्यामुळं नाहीला जास्तो मी जे टेम्पररी झटतो ते कंट्रोल करण्यासाठी, नाही मला बरं व्हायचंय, त्याला म्हणतात मेडिकेशन, औषध पाणी. ओके, आणि अजून एक काय असतं, the drugs or medications given may be effective to relieve pain. वेदना थांबवायचं काम करेल, लक्षण कमी करायचं काम करेल, पण तुमच्या बॉडीमध्ये अनवॉन्टेड टॉक्सिन्स डिपॉझिट करायला लागेल, त्याच्यामुळे तुमच्याच बॉडीतल्या पेशी, चांगल्या पेशी डॅमेज व्हायला लागतील. आणि याच्या विरुद्ध डीएक्सन काय करायला लागेल, सगळ्यात महत्वाचं डीएक्सनला म्हणूया आपण न्यूट्रिशन, पौष्टिक खाद्य. ते काय करतं, प्रॅक्टिस दॅट हेल्प टू रिस्टोर लॉस्ट एनर्जी. तुमची जी गेलेली अंगातली कमजोरी आहे, थकवा आहे, विकनेस आहे, तो भरून काढायचं काम केलं जातं. त्याच्यामुळं तुमच्या अंगात ताकद यायला लागते, तुमचं वजन चांगलं व्हायला लागतं, बॉडी मास इंडेक्स नुसार बॉडी परफॉर्म करायला लागते, आणि त्याच्यामुळं ऑटोमॅटिक जर तुमचं हिमोग्लोबिन चांगलं झालं, तुमच्या बॉडीतली प्रोटीन डिफिशियन्सी दूर झाली, तर तुमचं बौद्धिक काम, शारीरिक काम, मानसिक काम, सामाजिक काम, तुमच्या ऍक्टिव्हिटी जास्तीत जास्त वाढायला लागतील. त्याच्यानंतर द सप्लिमेंट गिवन आर एनरिच्ड विथ मायक्रोन्यूट्रिएंट्स. आता
तुम्हाला मी सांगतो, आता आपण शेतात जे काय वापरतो ना, युरिया, सुफला, केमिकल, प्रिझर्वेटिव्ह, पेस्टिसाइड, याच्यात मायक्रो विसरा, चांगले मिळत नाही तर मायक्रो कधी मिळणार? पण DXNच्या सगळ्या सप्लिमेंटमध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स बॉडी जर तुमच्या पोहोचल्या तर पचायला सुरुवात लागते. मॅक्रोवरती चांगल्यात चांगलं ते काम करतं आणि त्याच्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमची आजाराशी लढण्याची कॅपॅसिटी वाढते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, इम्युनिटी वाढत जाते. आता कोरोनाच्या काळात सगळ्यात महत्वाचं काय? इम्युनिटी, इम्युनिटी, इम्युनिटी. मग खा मजबूत. DXN, RGGL, स्पिरुलिना, आपला चहा प्यायचा, आपली कॉफी पाजायची. आणि अजूनही काही लोक मीटिंगला आली नसतील तर लोड करा, पटापट फोन करा, सुरुवात करा. स्लाइड सगळ्यात जबरदस्त होणार आहेत. त्याच्यामुळं जर त्यांचे डाऊट क्लिअर झाले तर बऱ्याच लोक त्यांची टीम वाढवायला त्यांना सोपं काम व्हायला लागेल. मेडिकेशन म्हणजे अजून काय? आता मला काहीतरी आजार झाला होता, माझा कॅन्सर वाढत चाललाय, माझा बीपी वाढत चाललाय, माझा शुगर वाढत चाललाय, मग ते इंटरव्हेंट करतं, मध्ये घुसतं ऍलोपॅथीचं औषध आणि घुसून काय करायला लागतं, किंवा चांगला डॉक्टर मी दाखवलं तर ते काय करतात, अटेम्प्ट टू अरेस्ट ऑर स्टॉप, म्हणजे जो रोग वाढतोय, जी गाठ वाढतीये, इन्फेक्शन वाढतंय, त्याला थांबवलं जातं किंवा त्याला कंट्रोल केलं त्या एरियामध्ये, डिसीज प्रोसेसला. मग कशामुळे कंट्रोल केलं जातं? बाय अल्टरिंग बॉडी केमिस्ट्री. तुमच्या बॉडीमध्ये असं काहीतरी केमिकल सोडलं जातं, रेडिएशन असेल, केमो असेल, स्टेरॉइड्स असेल, ड्रग्ज असेल, त्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये ज्या काही ऍक्शन रिएक्शन तयार व्हायला लागतात, त्याच्यामुळं कदाचित तो आजार कमी येतो किंवा त्याला कंट्रोल करता येतो. अराइव्ह टू क्युअर, नॉट कम्प्लिटली क्युअर. म्हणजे असं तुम्हाला वाटतं की चला ठीक आहे, पहिल्यापेक्षा मला तेवढी ताकद नाही, तेवढं मला चालता येत नाही, तेवढा माझ्या कामांचा उरक नाहीये, पण अगदी जे माझं काम बंद पडलं होतं ते माझ्या रुटीनमध्ये यायला सुरुवात झालं इंटरव्हेंट केल्यामुळं. पण न्यूट्रिशन काय करतं? द मेथड यूज इन प्रिव्हेन्शन वेर इज द की इज टू ब्लॉक अँड प्रिव्हेंट द इनिशिएशन ऑर प्रोग्रेशन. म्हणजे जिथून उत्पत्तीच होतीये त्या उत्पत्तीलाच बंद केलं जातं, डायरेक्ट ब्लॉक. त्याचा ऑक्सिजन सप्लाय, त्याचा ब्लड सप्लाय ब्लॉक केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रोग्रेशन ऑफ द डिसीजेस थ्रू द ऍक्शन ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट वी स्ट्रेंथन द इम्युन सिस्टम. त्या पेशींची म्हणजे त्याचा सप्लाय बंद केला, पण त्याला चांगलं ऑक्सिजन न्यूट्रिएंट्स पुरवायला लागलं, तर चांगल्या गोष्टी बॉडीमध्ये वाढत गेल्या आणि त्याच्यामुळे जो आजार बळावत चालला होता, इन्फेक्शन वाढत चाललं होतं, इन्फेक्शन वाढायला विरोध केला आणि मग विरोध केल्यानंतर ऑटोमॅटिक तो आजार रिव्हर्सल झाला. गाठ मोठी होत चालली होती, गाठ वितळत चालली, जखम चिघळत चालली होती, जखम सुकली, बरी बरी होत चालली. आणि आपल्याकडे असे कित्येक लोक आहेत की डायबिटीस मध्ये पायाचं बोट कापा सांगितलंय, टाच कापा सांगितलंय, गुडघ्यातनं खाली पाय कट करायला सांगितलंय आणि त्याची जखम पूर्ण बरी झाली, अँप्युटेशन करायचं वाचलंय. हे फक्त कशामुळे होतं? न्यूट्रिशन देण्यामुळं. फक्त डॉक्टर थांबवतो पण आणि पाय कट करून टाकतो, पण आपल्याला पाय वाचू शकतो, आपल्याला दम्याचा पंप बंद होतो, आपल्याकडे बीपीच्या गोळ्या बंद होतात. आणि कशामुळे होतात? न्यूट्रिशन. आणि न्यूट्रिशनची गरज कोणाला आहे? न्यूट्रिशनची गरज तान्ह्या बाळापासून अगदी 100च्या आजी आजोबापर्यंत सगळ्यांना आहे. त्याच्यामुळं हे तुम्हाला द्यायचंच आहे. हेल्थ अँड न्यूट्रिशन थ्रू गॅनोथेरपी. आता DXNचं जे आहे आपण त्याला काय म्हणतो? गॅनोथेरपी. गॅनो म्हणजे मशरूम, थेरपी म्हणजे ट्रीटमेंट. गॅनोथेरपी इज अ प्रॅक्टिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिकेशन युनिक टू DXN. गॅनोथेरपीची प्रॅक्टिस हे एक अल्टरनेटिव्ह मेडिसिन थेरपी अख्ख्या जगामध्ये अप्रतिम, युनिक म्हणजे याच्यासारखं कोणीही नाही, एकमेव, एकमेवाद्वितीय असा शब्द आपण ऐकतोय की नाही, त्याला म्हणायचं DXN. हे दुसरं कोणी देऊ शकत नाही. अजून काय करतं ते? गॅनोथेरपी इंट्रोड्युसेस द यूज ऑफ नॅचरल हर्ब, म्हणजे नैसर्गिक जडीबुटी अँड मेडिसिनल व्हॅल्यू मशरूम्स. नैसर्गिक जडीबुटी असणारे ज्याच्यात औषधी गुणधर्म आहेत असे मशरूम जे तुमचं आरोग्य प्रिझर्व करतात, म्हणजे टिकवतात, तुमचं आरोग्य टिकवतात, बिघडू देत नाही. आणि जे बिघडलं असेल त्याला रिव्हर्स करून टाकतात. म्हणजे आता मी एखादी गाडी कार चालवायला सुरुवात केली आणि मी ड्रायव्हिंग मोड वरती घेतली, ऑटो मोड मध्ये मी गाडी चालवत पुढे गेलो आणि मी रिव्हर्स घेतला, मी जागेवरती आलो.
म्हणजे आजार वाढत गेला होता, पण मी डिएक्सनचे प्रोडक्ट घेतले, मी रिटर्न आलो, मी परत पहिल्यासारखा झालो, ताजा तवाना. बीपीच्या गोळ्या होत्या बंद झाल्या, शुगरच्या होत्या बंद झाल्या. महिलांना थायरॉइडच्या गोळ्या डॉक्टर सांगतात की मरेपर्यंत खाव्या लागतील, पण डिएक्सन थायरॉइडच गायब होतो. तो माणूस गायब होतो म्हणजे काय, बॉडीतनं गायब होत नाही, नॉर्मल कंडिशनला बॉडी यायला लागते. गॅनोथेरपी प्रमोट्स न्यूट्रिशन रादर दॅन डिपेंडन्स टू ड्रग्ज अँड मेडिकेशन. मग तुम्हाला डॉक्टरांच्या औषध गोळ्यावरती जगायचंय का तुम्हाला न्यूट्रिशन खायला पाहिजे, मला गोळ्या बंद पाहिजेत, मला त्रास नको. मग जर तुम्हाला आता गोळ्या चालू असतील तर त्याच्यावर सोबत डिएक्सन खायला सुरुवात करू शकता. जर तुमचे रिपोर्ट नॉर्मल आले की डॉक्टर स्वतःहून बंद करायला लागतील. त्याच्यामुळे आता चालू असतील तर चालू राहू देत, पण चालू मला व्हायलाच नको, आतापासून मी न्यूट्रिशन खायला सुरुवात करेन, म्हणजे मला त्या गोळ्या घ्यायची वेळच येणार नाही. व्हॉट इज गॅनोथेरपी? गॅनोथेरपी म्हणजे काय? गॅनोथेरपी इज द होलिस्टिक कंप्लीट अप्रोच टू हेल्थ अँड वेलनेस बाय द यूज ऑफ गॅनोडर्मा लुसिडम. गॅनोथेरपी हा तुमच्या पूर्ण शरीरावरती काम करणारा एक होलिस्टिक अप्रोच आहे. काय वापरले त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये वापरले गॅनोडर्मा लुसिडम मशरूम अँड अदर डिएक्सन हर्ब्स which supports the body defense system in its fight to eliminate disease. आता मला सांगा डिफेन्स म्हणजे काय माहितीये का? मिलिटरी. आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. समजा एखादं गाव आहे, त्या गावामध्ये चोऱ्या जास्त होतात, त्या गावामध्ये काहीतरी गडबड होते, त्या गावामध्ये डकैती होतात, त्या गावामध्ये चोरटे जास्त येतात. तर मला सांगा जर तिथं मिलिटरी आपण आणून टाकली, ओके, आणि ते बघतात तिथं काय झालं, तर त्यांचे अड्डे असतील ते उद्ध्वस्त केले जातील. त्यांचं डेअरिंगच नाही चोऱ्या करायचं. एकतर त्यांना तिथनं पळून जावं लागेल, नाहीतर त्यांना मारावं लागेल चोरट्यांना. तसं जर तुमच्या बॉडीमध्ये मी जर आर्जिजेल खातोय, मी जर स्पिरुलिना खातोय, आणि जर माझ्या हार्टमध्ये, किडनीमध्ये, आतड्यामध्ये, महिलांच्या गर्भाशयामध्ये असं काहीतरी चुकीचं घडतंय ज्याने इन्फेक्शन वाढणार आहे, तिथं मिलिटरी आली आतमध्ये. कशाच्या रूपाने मिलिटरी आली? आर्जिजियल, स्पिरुलिना, डिएक्सन कॉफी, आणि जे काही चुकीचं घडतंय त्याला ते पकडतं. चले जाव. मग ते घामातनं, लघवीतनं, जुलाबातनं, सर्दीतनं, उलटीतनं काढून टाकलं जातं, आणि तो ऑर्गन, तो टिश्यू, त्या पेशी टक्काटक ओके केल्या जातात. त्यामुळे तुमचा आजारच मुळासहित गायब होतो. त्याला म्हणायचं होलिस्टिक अप्रोच. ओके. आता डिएक्सन गॅनोथेरपी इज होलिस्टिक. आता होलिस्टिक म्हणजे काय? होलिस्टिक इज कन्सर्न विथ द होल रादर दॅन सेपरेशन इन टू पार्ट. म्हणजे पूर्ण शरीरावरती काम करणार. पूर्ण शरीर म्हणजे काय? फक्त शरीर म्हणजे सांगाडा नाही, शरीर, मन आणि आत्मा. मेरे अंदर आत्मा है ढंढणांग ढंढणांग, ते काहीतरी गाणं आहे बघा मस्तपैकी. तर सगळ्यात महत्वाचं डिएक्सनचं प्रोडक्ट कुठं कुठं काम करतंय? शरीर, मन आणि तुमचा सोल, स्पिरिच्युअल सोल, या सगळ्यावरती डिएक्सन काम करतं. पण डॉक्टर काय करतात? दम्याचं औषध वेगळं, बीपीचं वेगळं, जुलाबाचं वेगळं, तापाचं वेगळं. डिएक्सन पूर्ण बॉडी चांगली करतं, तुमचं मन चांगलं करतं, तुमचा सोल चांगला करतं. होलिस्टिक इज कन्सर्न विथ द अंडरलाईंग कॉज अँड नॉट द सिम्पटम. कारणावरती काम करतं ते, लक्षणावरती काम करत नाही. लक्षण म्हणजे टेम्पररी झालं, आज आलंय, परत शांत बसल, तात्पुरतं कोणतरी आलं तर परत गडबड करेल, पण हे कॉजच काढून टाकतं त्यातला, आणि तुमची बॉडी टोटल ओके करायला लागतं. होलिस्टिक इज रिसिव्हिंग न्यूट्रिशन दॅट अफेक्ट्स द एंटायर ह्युमन सिस्टम. पूर्ण बॉडीवरती काम करायला लागतं, सिंगल अजिबात ते काम करत नाही. आता याचा एक फोटो काढा, फोटो, आणि हे काय म्हणतायत ते बघा. डॉक्टर लिनस पॉलिंग, 1901 साली जन्म झाला होता, 1994 साली ती व्यक्ती वारली. 93 वर्ष हा डॉक्टर जगलाय, आणि त्यांनी 2 वेळा नोबेल शांती अवॉर्ड त्याला मिळालंय. आणि केमिस्ट्री आणि मेडिकल मधला रिसर्च आहे त्यांचा. ते काय म्हणतायत ते नीट बघा आता. यू कॅन ट्रेस एव्हरी डिसीज. बॉडीतला प्रत्येक आजार आपण ट्रेस करू शकतो. एव्हरी एलिमेंट, म्हणजे तुम्हाला ॲलर्जी आहे, तुम्हाला सर्दी आहे, तुमचं डोकं दुखतंय, तुमचं पोट दुखतंय, तुम्हाला वात येतो, तुम्हाला पित्त जास्त झालंय, असं प्रत्येक एलिमेंट जे तुमच्या
बॉडीमध्ये घडतंय ह्याला आपण ट्रेस करू शकतो. तुमची प्रत्येक कमजोरी चेक करू शकतो. ह्या सगळ्यांचं एकच कारण असतं आणि त्याचं नाव आहे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. म्हणजे तुमच्या खाण्यामध्ये असा योग्य आहार न आल्यामुळं तुम्हाला आजार आला, तुम्हाला ॲलर्जी झाली, तुम्हाला कमजोरी होतीये, तुमची वाढ होत नाही, तुमची ग्रोथ होत नाही, तुमचा परफॉर्मन्स होत नाही. बट अ गुड न्यूट्रिशन कॅन प्रिव्हेंट 95% ऑफ ऑल दी डिसीजेस. पण जर डीएक्सनचं तुम्ही मजबूत प्रोडक्ट खायला जर सुरुवात केलं रेग्युलर, तर तुमच्या बॉडीतले 95% आजारांचा खात्मा करायची ताकद डीएक्सन प्रोडक्ट मध्ये आहे. पण कृपा करून एक विनंती काय आहे, आजारी पडल्यावर नका खाऊ. आत्तापासून तुमच्या घरामध्ये जे सगळे प्रोडक्ट लागतात, चहा, कॉफी, टूथपेस्ट, सोप, शॅम्पू, कॉस्मेटिक, सगळे डीएक्सनचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात करा. फक्त तुम्हाला घरातले ब्रँड बदलायचे. हे मी सांगत नाही. कोण सांगते? ज्या डॉक्टरनी वयाच्या 93 वर्षापर्यंत रिसर्च केला आणि त्यांचं काय म्हणणं आहे की फक्त तुमच्या खाण्यापिण्यातल्या आबाळ किंवा तुमचा आहार बरोबर नसल्यामुळे तुम्हाला आजार होतात आणि 95% लोक आजाराची बळी पडतायत. मग मी का नाही चांगला आहार घ्यायला पाहिजे? डीएक्सन इज हेल्थ थ्रू न्यूट्रिशन. पौष्टिक तुम्हाला खाद्य मिळायला लागेल. थेरी नंबर 1, डिसीज इज कॉज्ड बाय. तुमच्या बॉडीमध्ये कचरा जातो, तुमच्या बॉडीमध्ये इम्बॅलन्स होतो. हवेतून, अन्नातून, पाण्यातून कचरा जातो. इम्बॅलन्स होतो म्हणजे काय होतं? मला काहीतरी इंटरनल बॉडीमध्ये जखमा होतात, माझी झोप चांगली होत नाही, टेन्शन मला येत राहतो, मी कधी व्यायामच करत नाही, मग इम्बॅलन्स यायला लागतो. 2 नंबरला काय सांगते थेरी? सगळ्यात महत्वाचं, गॅनोडर्मा मशरूम अँड अदर डीएक्सन सप्लिमेंट आर नॉट ड्रग्स नॉर मेडिसिन. हे कुठलं ड्रग पण नाही आणि कुठलं औषध सुद्धा नाही. मग काय आहे? मी सांगितलं तुम्हाला, हे आहे मायक्रो न्यूट्रिएंट्स. आणि त्याचं काम काय? यूज टू सपोर्ट द बॉडीज मेन गोल. महत्वाच्या तुमच्या बॉडीला मदत करतं. कशासाठी मदत करतं? टू प्रिव्हेंट अ डिसीज. तुम्हाला आजारच येऊ दिला जात नाही, त्याच्याकरता डीएक्सनचे प्रोडक्ट तुम्हाला यूज करायला मदत करतील. त्याच्यानंतर तिसरी थेरी काय सांगतं ते? द इनिशियल रिएक्शन दॅट यू फील इन युअर बॉडी आफ्टर युअर फर्स्ट इंटेक ऑफ डीएक्सन गॅनोडर्मा. तुम्ही पहिली आरजीएल ची पेअर घेतली बॉडीमध्ये, 1 कप चहा पिला, 2 स्पूनच्या गोळ्या खाल्ल्या की ते लगेच करतं रिफ्लेक्शन ऑफ युअर बॉडी रिस्पॉन्स टू हिलिंग. मला बरं करताना एकमेकात देवाण, अरे ते आलं रे आलं, आता ते बाहेर काढणार आहे. मग साधी गोष्ट आहे, मला सांगा, मी लोकांना नेहमी उदाहरण देतो. समजा तुम्ही तुमचा एक फ्लॅट आहे किंवा तुमचं एक घर आहे गावचं, आणि तुम्ही बाहेर गावावरून आलाय, तुमचं घर आहे ना 2 दिवस बंद होतं असं समजा तुम्ही, आणि तुम्ही अचानकच आलाय आणि तुम्हाला अंगणात आला, बघताय गेट उघडाय, दार पण उघडाय, आणि मग आतनं काहीतरी कडी लावल्यासारखं वाटतंय, दार अर्धवट उघडाय. आणि जर तुम्ही उघडलात, चावी तर तुमच्याकडे होती, आणि मग उघडलं तुम्ही पटकन, बघताय तर आतमध्ये 2 चोरट्यांचा कार्यक्रम चालू होता. तर चोरटे सरळ जातील का बाहेर? एकतर घाबरून जातील, नाहीतर तुम्हाला 2 फटके देतील, नाहीतर तुम्ही 2 फटके त्याला देणार. काहीतरी घडेल की नाही? तसं डीएक्सन, तुम्हाला दमा होता, डीएक्सन आतमध्ये आलंय. तुम्हाला बीपी होता, डीएक्सन मध्ये आतमध्ये आलंय. तुम्हाला पोट दुखत होतं, डीएक्सन आतमध्ये आलंय. तर काय करतं? जर तुम्हाला बीपीचा त्रास असेल आणि तुम्ही डीएक्सन खाल्लं, तर लो बीपी असेल तर तुम्हाला हलकं फ्रेश वाटायला लागतं. हाय बीपी असेल तर तुमचा चेहरा गरम व्हायला लागतो. नीट लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते. तुम्हाला पित्त असेल तर पित्ताची उलटी व्हायला लागेल. तुम्हाला दमा असेल तर तुम्हाला सर्दी कफ व्हायला लागेल. तुमच्या पोटात गडबड असेल तर तुम्हाला जुलाब व्हायला लागतील. माझं पोट जास्त साफ व्हायला लागेल. याला काय म्हणतात माहितीये का? याला म्हणतात हर्झेम्पियर रिएक्शन. इथं लिहिले बघा, कुणाला उच्चार करता आला तर करून घ्या, संध्याकाळी प्रॅक्टिस करा. HERXHEIMER रिएक्शन. आणि ही झालं आतून बाहेर येताना. आता दुसरी का असते बाहेरून आतमध्ये जाताना? एक्सर्शन. ह्याला काय म्हणतात? एक्सर्बेशन ऑफ द सिम्पटम्स डू नॉट इंडिकेट फेल्युअर ऑफ द ट्रीटमेंट इन ए क्वेश्चन. इन फॅक्ट युजली इट इज जस्ट अपोजिट. म्हणजे
जे आतून बाहेर येताना घडतंय ते बाहेर आतून जाताना, म्हणजे काय लोकांना बघा, आता मी घेतोय बरं का, पण ते प्रोडक्ट आतमध्येच जात नाही. अरे माझ्या गळ्यात गेलं कीच मला कसं तरी वाटायला लागतं. मी साबण लावल्यालाच मला काहीतरी अंगावरती उठायला लागलंय. लगेच रॅशेस आले. याचा अर्थ एंट्री पण करून घेत नाही बॉडी. एवढं बॉडी तुमची ऍसिड भरमसाठ भरलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे काम करतं त्याला म्हणतात एलिमेंट रिफ्लेक्शन. घाबरायची काय सुद्धा आवश्यकता नाही. ही प्रोसेस आहे, प्रोसेस. याच्यानंतर व्हॉट इज हिलिंग क्रायसिस? हिलिंग करताना हे ऍक्शन नक्की होतात बरं का. also known as the Hertzheimer reaction. This reaction occurs when the body tries to eliminate toxins at a faster rate. पटापट पटापट बॉडीतनं लूज मोशन होते, लघवी वाढते, पित्ताची उलटी यायला लागते, अंगाला खास सुटायला लागते, डोकं खाजवायला लागते. मग असं काय झालं तरी रिॲक्शन आली, पण ती चांगल्या करता आली. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या बॉडीतलं टॉक्सिन बाहेर जायला लागतं. द मोर टॉक्सिक वन्स बॉडीली सिस्टम्स आर, द मोर सिव्हिअर डिटॉक्सिफिकेशन. जेवढा जास्त कचरा तेवढी जास्त रिॲक्शन, जेवढा आजार जुना तेवढा त्रास जास्त व्हायला लागेल. त्यामुळे साधं साधं गणित आहे. तुम्ही जर बघितलं की समोर तगडा माणूस आहे तर मला तगडी ताकद द्यावी लागेल, कमजोर आहे तर पटकन बाहेर जायला लागेल. तसं अजिबात, हे फक्त हिलिंग क्रायसिस आहे, बरं होतानाचे ऍक्शन बॉडी करतं. मग ऍक्शन कुठल्या कुठल्या येतात हे चित्राचा नीट फोटो काढा. काय व्हायला लागेल? फ्लू लाईक सिम्पटम, नाकातनं सर्दी व्हायला लागेल, डोकं दुखायला लागेल, सांधे दुखल्यासारखं वाटायला लागेल, अंग जड झाल्यासारखं वाटायला लागेल, बॉडी एक म्हणजे फटिकनेस, असं जडपणा आल्यासारखं, असं मोकळं मोकळं वाटत नाही, घसा कोरडा पडायला लागेल, त्वचेवरती रॅशेस निघायला लागतील, घाम जास्त यायला लागेल, थंडी वाजून यायला लागेल, किंवा जेवणच जाणार नाही. याला म्हणतात हिलिंग क्रायसिस. आणि डिएक्सन खाल्ल्यावरतीच होतं बरं का हे. डॉक्टर की हे फक्त दाबून टाकतो सगळं काय व्हायला लागलं तर, पण हे होतंय. ह्याचा अर्थ तुमच्या बॉडीतला कचरा बाहेर काढण्यासाठी ते मदत करतंय. याला म्हणतात हेक्सहेमियर रिॲक्शन. इथं बघा अजून एक स्पेलिंग वेगळं लिहिलंय. हिलिंग क्रायसिस, बरं होतानाची ती प्रोसेस आहे. मग आता रिव्ह्यू घ्या त्याचा. ह्याचा रिव्ह्यू काय आहे? थेरी नंबर 4, देर इज नो करेक्ट डोसेज. असा कुणालाही डिएक्शनचा करेक्ट डोसेज नाही. डिएक्शनच्या 4 लीडरला तुम्ही भेटलात तर 4 तर सांगतात. एक म्हणतो 1 पेर खा, एक म्हणतो 2 पेर खा, एक म्हणतो कॉफीवर होईल, एक म्हणतो नोनीवर होईल. अरे दादा, हे जेवण आहे. त्याच्या खिशात जेवढा पैसा असेल तेवढा तो काही पण घेऊ शकतो, काही खाऊ शकतो. टेन्शन लेणे का नाही. फक्त त्याला झेपेल तेवढं द्या, नुकसान काही होणार नाही. पण एलिमेंट रिएक्शन कशा असतील? द डिग्री ऑफ सिव्हिअरिटी ऑफ न्यूट्रिशनल डिफिशियन्सी ऑर त्याच्या बॉडीत पौष्टिक डिफिशियन्सी किती आहे, त्याचा आजार किती जुना आहे, त्याच्यावरती एलिमेंट रिफ्लेक्शन डिपेंड राहणार आहे. द कन्फ्लिक्ट बिटवीन कंप्लायन्स आणि नॉन कंप्लायन्स. तक्रार करणारा, न करणारा, आत घेणारा, न घेणारा. कंप्लायन्स आणि नॉन कंप्लायन्स कुठं असतं माहितीये का? ISO 9000. कंप्लायन्स असेल तर ते मला क्युरी क्लिअर करावे लागते, तेव्हाच मग NCR भरला जातो आणि मग तुम्हाला ओके ISO तुम्हाला मिळाला. तसं तुमच्या बॉडीमध्ये जर काही बिघाड असेल तो रिपेअर करेपर्यंत तक्रार राहील, पण नंतर तक्रारच निघून जाते, दमाच गेला, पोटच दुखायचं राहिलं, माझ्या केसच छान झाले, मग काय तक्रार करणार? अरे ते बरं झालं. तसं ते काम करायला लागतं. मग गॅनोथेरपी सगळ्यात महत्वाचं काय? गॅनोथेरपी इज अल्टरनेटिव्ह प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. म्हणजे तुमच्या बॉडीला प्रिव्हेंटिव्ह आजार न येऊ देण्याकरता वेगळ्या पद्धतीची पॅथी किंवा थेरपी आहे. आणि काय काम करतं? पहिलं काम करतं, बॉडी पूर्ण तपासतं, स्कॅनिंग करतं, स्वच्छता करतं, संतुलित करतं, तुमचे पेशी परत मजबूत करतं आणि रिजिनेट पण बॉडीला करायला लागतं. मग स्कॅनिंग करत असताना ही प्रोसेस आहे बॉडीतली. जसं तुम्ही स्कॅन करता, ECG, MRI, CT स्कॅन, हे सगळं स्वतः जाऊन करतं, त्याला 5 ते 6 आठवडे लागतात. मग सगळ्यात महत्वाचं, आपण ऍलोपॅथीमध्ये बाहेर जाऊन चेकअप करणार होतो, पण डिएक्शनचे प्रोडक्ट स्वतः बॉडीत जाऊनच बॉडी स्कॅन करायला मदत करतात. नंतर मग क्लिनिंग चालू होतं आणि क्लिनिंग चालताना मी तुम्हाला सांगितलं होतं, हा कालावधी काय लोकांचा असतो 2 महिने, काही लोकांचा असतो 7 महिने. डिपेंड आहे की त्याला किती आजार जुना आहे तेवढा वेळ लागू शकतो. आणि हे जे काय होत असेल त्या प्रोसेसला काय म्हणतात? अपोप्टोसिस. म्हणजे तुमच्या बॉडीतलं इन्फेक्शन ज्या ज्या ठिकाणी झाले तिथले सेल, टॉक्सिक सेल किल करून टाकतं आणि मग हा बॉडीत असलेला अनवॉन्टेड जो टॉक्सिसिटी होती
ही तुमच्या लघवीतून किंवा तुमच्या लूज मोशन संडास वाटे पूर्ण बाहेर काढली जाते, रिमूव्ह करून टाकली जाते. कॅन्सर पेशंटला जर तुम्ही डीएक्सनचे प्रॉडक्ट खायला दिले ना, तर लिटरली ज्यांनी रेडिएशन केमो घेतले ना, त्यांची एवढी संडास वाईट निघायला लागते की त्या संडासचा स्मेल किंवा कचरा एवढा बाहेर पडतो की गावाचा जो उकिरड असतो की नाही, त्यात कसं खत असतं खराब असलेलं, किंवा ड्रेनेज वॉटर कसं असतं, एवढी घाण असते अंगाच्या आतमध्ये, तेव्हा कुठं कॅन्सर सेल किल होतात. आपण फक्त रेडिएशन केमो घेतला, बॉडीतली घाण कोण डिटॉक्स करणार? ऍलोपॅथी नाही करू शकत. त्यामुळे त्याला नॉर्शी येतो, त्यामुळे त्याला जुलाब होतात, त्याच्या अंगात ताकदच राहत नाही, तो कमजोर पडायला लागतो. मग त्याला सपोर्टिव्ह डीएक्शन द्या ना, रिकव्हरी पटापट चांगली यायला लागते. नंतर बॉडी करतं रेग्युलेशन, मग काही दिवसानंतर तुमचे रिपोर्ट नॉर्मल यायला लागतात आणि तुमची बॉडी नॉर्मल काम करते. मग सगळ्यात महत्वाचं डीएक्शन तुम्हाला काय काय देते त्याच्यातनं? स्कॅनिंग करते, क्लिनिंग करते, रेग्युलेशन करते, ह्याच्याकरता मायक्रोन्यूट्रियन्स पुरवते, पॉलिसॅकॅराइड देते, ट्रायट्रिप्टिन देते आणि तुमच्या बॉडीची सिस्टम रिवायटलाइज, म्हणजे आपण काय म्हणू, पुनर्चेतना, नवजीवन देण्यासारखं काम करते. आणि मग आतमध्ये जाऊन तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार करतं. आता आपण काय करतोय, कोरोनाचं वॅक्सिन घेतलं, कोरोनाचं वॅक्सिन घेतो, पोलिओचं घेतो, गोवरचं घेतो, वॅक्सिन घेतो. म्हणजे आपल्या बॉडीला, सगळ्यात महत्वाचं, आपल्या बॉडीला जर उद्या कोरोना सारखा आतमध्ये कोणतरी आला आणि मी जर वॅक्सिन घेतलेलं असेल, अरे हे माहितीतले बरं का, हे आलं की असं लढायचं असतं. प्रिपरेशन म्हणजे, आता मी तुम्हाला काय उदाहरण सांगू, चला आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की सपोज आता एखादा व्यक्ती आहे आणि तो एखाद्या कंपनीत काम करतोय. आता कंपनीत काम करताना समजा त्याचा जो सिनियर माणूस आहे तो कंपनीत आलाच नाही आणि त्याला जॉब तर बनवायचा आहे. पहिल्यांदा त्याला अडथळा यायला लागेल, अरे कसं करायचं, काय प्रोग्राम असतो, कुठनं जॉब, काय रॉ मटेरियल. पण एकदा जर त्याला ते कळायला लागलं आणि मग अचानक त्याचे साहेब आले, ऑडिट जरी असेल तर तो फ्लुएंटली करायला लागेल. म्हणजे पहिले ते काम माझ्या हाताखालनं जायला पाहिजे, पहिल्यांदा मला तो रस्ता कळायला पाहिजे, मला ते काम कळायला पाहिजे. मग काही इमर्जन्सी जरी आली तरी मी ते काम करू शकतो. तसं सगळ्यात महत्वाचं डीएक्शन तुम्हाला 10 बाजूनी सपोर्ट करते. त्यामुळे उद्या तुमच्या बॉडीतलं कसलं इन्फेक्शन दूर करायची ताकद त्याच्यामध्ये आपोआप यायला लागते. नंतर ते बॉडीला मजबूत बनवतं. बीपीच्या गोळ्या बंद, शुगरच्या गोळ्या बंद, डायबिटीस ओके, आणि तुमच्या बॉडीला, पेशींना मजबूती द्यायचं काम करतं डीएक्शन. त्याला वेळ लागतो 8 महिने ते 2 वर्ष. डीएक्शन तुम्हाला लाईफ टाइम खाण्याकरता या, हे टेम्पररी बरं करण्याकरता यायचं नाही. आणि परत करतं रिजुनिएशन, पूर्ववत आयुष्य. आजार होता, आजार गेला, रिव्हर्सल फ्रॉम डिसीज, आणि तुम्ही लाईफ टाइम हेल्दी राहायला लागाल. तुमच्या पेशी पुनर्जीवित काम करायला लागतील. सो हाऊ डू आय स्टार्ट टू अचीव ऑप्टिमल हेल्थ विथ डीएक्शन हेल्थ सप्लिमेंट? मग माझी बॉडी परिपूर्ण चांगली कशी काय करू शकतो? सगळ्यात महत्वाचं स्टेप नंबर 1 काय करा तुम्ही सगळेजण. स्टेप नंबर 1 काय आहे? एम्पावर युअर इम्युन सिस्टम अगेन्स्ट डिसीज अँड कॅन्सर विथ गॅनोडर्मा. मला आजार यायला नको, मला कॅन्सर यायला नको, मी आरजीजेल खाणार, डीएक्शनचा चहा पिणार, कॉफी पिणार, कॉर्डिसेपची कॉफी पिणार, थ्रेनॉन पिणार, जे प्यायचे ते प्या. त्यामुळे तुमची बॉडी एम्पावर व्हायला लागेल. अजून काय करायचंय? डीएक्शन, गॅनोडर्मा, लुसिडम, आरजीजेल मध्ये काय टाकले? पॉलिसॅकॅराइड्स. ते काय करते? किल कॅन्सर सेल बाय अपोटोसिस. तुम्हाला मगाशी मी सांगितलं, इन्फेक्टेड एरियात जाऊन जाऊन ते खतम करून टाकतं, रिमूव्ह करून टाकतं बॉडीतनं बाहेर. ट्रायट्रिप्टिन काय करतं? कॅन्सरला स्प्रेड होऊ देत नाही, ट्युमर पसरू देत नाही, गाठ वाढवू देत नाही, त्याला ते दाबून टाकतं, कंट्रोल करतं. रेडिएशन घेतल्यावर काय होते तुमचं? केमो घेतल्यावर ती गाठ सुकत जाते की नाही? तेच काम तर करतं आरजीजीएल. आणि नुसतं तेवढं नाही करत, ते गाडून पण टाकतं बॉडीतनं बाहेर. आणि त्याच्यात काय आहे अजून? ऑर्गॅनिक जर्मेनियम. हे काय करतं? सगळ्यात महत्वाचं न्यूट्रलायझेस फ्री रेडिकल. तुमच्या बॉडी जे काही इन्फेक्शन गेले त्याला न्यूट्रलाइज करून टाकतं, ऑक्सिजन जास्त पुरवतं. आणि हे मी नाही सांगत आहे, कोण सांगतंय? द बेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर इन द वर्ल्ड, अमेरिकेतलं लॅबोरेटरी सांगते की डीएक्शन गॅनोडर्मा खाल्ल्यानंतर कॅन्सरला ट्रीटमेंट चांगली होते. गॅनोडर्मा लुसिडम ऍज अ पोटेंट इम्युन सिस्टम रेग्युलेटर, म्हणजे संतुलित करण्यासाठी बीपी, शुगर, थायरॉइड, त्याच्यानंतर झोप लागत नाही, जेवण जात नाही, प्रतिकारशक्ती कमी जास्त व्हायला लागते, या सगळ्या बॉडीचं बॅलन्सिंग करण्यासाठी
रेग्युलेटर म्हणजे संतुलित करण्यासाठी गॅनोडर्माचं प्रत्येक प्रॉडक्ट तुमच्या बॉडीला मदत करायला लागेल. लिंग्जी कॉफी, आता लिंग्जी कॉफी कॅफिन हॅज अ टेंडन्सी टू प्रोड्यूस डिपेंडन्स. ऍडिक्शन होतं ना काही लोकांना, कॅफिनचं ऍडिक्शन, निकोटीन तंबाखूचं ऍडिक्शन होतं लोकांना, टॅन चहाचं ऍडिक्शन व्हायला लागतं. पण सगळ्यात महत्वाचं आपल्या कॉफीमध्ये कॅफिन आहे पण टाकलाय गॅनोडर्मा. त्याच्यामुळे हेल्प टू न्यूट्रलाइज द साइड इफेक्ट्स ऑफ कॅफिन विदिन 24 तासात कॅफिनचा साइड इफेक्ट काढून टाकतं. आणि गॅनोडर्मा इन इटसेल्फ ऍज अ स्टॅमिना बुस्टर, तुमचा स्टॅमिना वाढायला लागतो. चहात 2%, कॉफीमध्ये 18% आहे. आणि कोण सांगते? डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजिकल अँड ब्रेन सायन्स, जॉन्स हॉपकिन्सन हॉस्पिटल, बाल्टिमोर, मेरीलँड, अमेरिका. एवढं आपल्याकडं प्रूफ आहे त्याचे. त्याच्यानंतर सप्रेशन ऑफ द इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स बाय ट्रॅटपिन्स आयसोलेटेड फ्रॉम गॅनोडर्मा लुसिडम. हे सुद्धा तुमच्या बॉडीमध्ये, आता नीट बघा खाली काय लिहिलंय ते. मी जर गॅनोडर्माचे प्रोडक्ट रेग्युलर खायला सुरुवात केलं तर ज्या लोकांना गाऊट आहे, आमवात, संधिवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि हाडं ठिसूळ होणे, हाडं कमजोर होणे, आमवात, संधिवात, हाडांची बोन डेन्सिटी कमी झाली, त्या सगळ्या लोकांना आरजीजेल खायला द्या रे बाबांनो. त्याच्यामुळे रिसर्च रिपोर्ट आपल्याकडे आहे, बिंदास खायला द्या. याच्यानंतर गॅनोडर्मा लुसिडम पॉलिसॅकराइड्स ऍक्सिलरेट्स रिफ्रॅक्टरी wounded healing by inhibition of mitochondrial oxidative stress. म्हणजे इथं तुम्हाला हा रिपोर्ट पाहता, ज्या लोकांना डायबिटीस मध्ये पाय कापायला सांगतात त्यांना ह्याचा फोटो काढा, फोटो, आणि दाखवा त्या डॉक्टर लोकांना जे अँप्युटेशन करतात त्यांना. काय लिहिलंय त्यांनी? इम्प्रूव्ड वुंड हिलिंग अँड इम्प्रूव्ड एंजिओजेनेसिस on diabetic patient were accounted through the action of ganoderma lucidum polysaccharides that inhibit म्हणजे प्रतिकार करणे. ओके, मायटोकॉन्ड्रियल ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे त्या पेशीमध्ये, ज्या डायबेटिकचे पेशी आहे जिथे अँप्युटेशन करायचंय त्यातला मायटोकॉन्ड्रियाच कमजोर झालाय. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे पॉवर हाऊस. कोयनानगर मध्येच लाईट नाही तर महाराष्ट्रात लाईट नाही, कळलं की नाही तुम्हाला? तसं पॉवर हाऊस असतं आपलं मायटोकॉन्ड्रिया प्रत्येक पेशीतला. मायटोकॉन्ड्रिया खराब झाला होता तिथला पण, अँड सप्रेशन ऑफ नायट्रिक ऑक्साइड डिस्म्युटेज, प्रमोशन ऑफ इन्फ्लेमेशन बाय मॅक्रोफेजेस. पण मी जर गॅनोडर्माचे प्रोडक्ट त्यांना खायला दिले तर याच्यामध्ये मॅक्रोफेजेस चांगले काय होतील, मायटोकॉन्ड्रियाला सपोर्ट केला जाईल. त्याच्यामुळं हे जर तुम्ही घेतलं तर इन टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस मुळे काही जखमा बॉडी झाल्या असतील डायबिटीस पेशंटला, त्या दूर करायची ताकद गॅनोडर्मा मध्ये आहे. त्यामुळे भरपूर खा आणि जखमीवरती भरपूर टाका, भरपूर फायदे व्हायला लागतील. नंतर जी लुसिडम, गॅनोडर्मा लुसिडम, ट्रॅटपिन्स आणि सायटोटॉक्सिक अगेन्स्ट ह्युमन ट्युमर सेल्स. जिथं जिथं माणसाच्या शरीरावरती गाठी तयार झाल्या, ट्युमर तयार झालाय, त्या ठिकाणी तुम्हाला गॅनोडर्मा भरपूर खायला द्या. ते ट्युमर कमी कमी व्हायला लागतील, ट्युमर निघून जातील. कारण तिथं ऍक्शन कुठल्याद्वारे केली जाते? अपटोसिस. तिथं जाऊन इन्फेक्शन कमी करतं, त्याचा सप्लाय ब्रेक करून टाकतं, त्याला सुकवत नेतं आणि तिथं न्यूट्रिएंट जास्त पुरवलं जातं. त्यामुळे कमजोर पेशी हेल्दी व्हायला लागतील आणि अनहेल्दी पेशींना बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करून टाकतील. त्याच्यामुळे बिंदास द्यायला सुरुवात करा. स्टेप नंबर 2, स्टे फिजिकली ऍक्टिव्ह, एनर्जेटिक. डिंका चिका हे 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 असं वाटायला पाहिजे. काम, उत्साह, ताणतणाव येता कामा नये. त्यामुळे डिएक्शन स्पिरुलिना भरपूर खायच्या. छोट्या बाळांनी 2, तरुण पोरांनी 4, लग्न झालेल्यांनी 8, म्हाताऱ्या माणसांनी 12 आणि क्रोनिक पेशंट जर असतील सकाळी 8, दुपारी 8, संध्याकाळी 8 हे भरपूर खायला सुरुवात करा. अ सोर्स ऑफ एनर्जीचा सोर्स तुमच्या अंगामध्ये जायला लागेल आणि तुमच्या बॉडीत जे जे कमी असतं, मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन, हे सगळं पुरवायला लागेल. त्यामुळे तुमचे ताणतणाव कमी होतील, फटिगनेस निघून जातो. हे कोण सांगते? मेमोरियल स्लोएन केटरिंग कॅन्सर सेंटर, न्यूयॉर्क, USA, 2001 सालचा पब्लिश पेपर आहे हा. त्यामुळे स्पिरुलिना मजबूत खायला सुरुवात करा. स्पिरुलिना इज अ डायटरी प्रोटीन सबस्टिट्यूट फॉर एनिमल प्रोटीन.
ज्या लोकांच्या जेवणामध्ये चिकन मटन अजिबात येत नाही, मासे येत नाही, त्या लोकांना एक चांगल्या पद्धतीचं शुद्ध शाकाहारी प्रोटीन बॉडीत जायला मदत करतं स्पिरुलिना. त्यामुळे मजबूत खायला सुरुवात करायची. प्रो व्हिटॅमिन ए तुमची बॉडी चांगली ठेवायला मदत करायला लागेल. व्हिटॅमिन B6 त्याच्या आतमध्ये आहे. त्यामुळे व्हिटॅमिन B6 ची जर तुमच्या बॉडीत कमतरता असेल तर काय करतं स्पिरुलिना? एव्हिडन्स बेस्ड ऍप्लिकेशन ऑफ स्पिरुलिना ऍज अ बेस प्रीबायोटिक, प्रोबायोटिक, प्रीबायोटिक, अँटीबायोटिक म्हणजे ॲलोपॅथी. लाईफच्या विरुद्ध आणि हे लाईफच्या बरोबर, जीवनासोबत. मरने के बाद नाही, मरने के बाद नावच घ्यायचं नाही. जिवंत आहे तोपर्यंत एनर्जी, पॉवर, ताकद देण्यासाठी प्रीबायोटिक म्हणजे अगोदर काळजी घ्यायला, प्रोबायोटिक जिवंत आता नॉर्मल लाईफ मध्ये मला काळजी घेण्यासाठी व्हिटॅमिन B6 ची गरज आहे. म्हणजे तुमच्या पोटात पोट दुखतं, पोट साफ होत नाही, अपेंडिक्स, अल्सर, हार्नियाज, कोली, संडास साफ होत नाही, पोटात गॅस व्हायला लागतो, अपचन, बद्धकोष्ठता, खास स्पिरुलिना मजबूत, हे सगळं चांगलं व्हायला लागेल. अजून काय करतं स्पिरुलिना? इज अ मायक्रोन्यूट्रिएंट सप्लिमेंट वॉज स्टॅटिकली प्रूव्हन टू प्रिव्हेंट मसल टिअरिंग. मसल टिअर होतात की नाही, जिम मध्ये जाता, वर्कआउट करता, बॉडी बनवायची आहे, ऍथलिट स्टुडंट. मग आपण म्हणतो ना कसला एल्बो? टेनिस एल्बो. टेनिस एल्बो आजार झालाय, राज ठाकरेला आजार आहे बघा टेनिस एल्बो, किंवा सचिनला आजार, तेंडुलकरला टेनिस एल्बो. मग क्रिकेट नाही खेळतायत, मग बॅट उचलत नाही, क्रॅम्प येतो बॉडीमध्ये, फटिगनेस येतो. अशा लोकांना काय खायला देतं? स्केलेटल मसल फटिग येत असेल तर DXN स्पिरुलिना, कमॉन DXN, हे खायला सुरुवात करा. सगळ्यात महत्वाचं, गर्भवती महिलांना बाळाची वाढ चांगली होण्याकरता, बाळाचा मेंदू चांगला वाढण्याकरता आणि बालमृत्यू दर आटोक्यात आणण्याकरता, तिची डिलिव्हरी चांगली होण्याकरता, नर्सिंग मदर्स म्हणजे ज्या आई बाळांना दूध पाजतात, स्तनपान करतात त्यांना, आणि गर्भवती महिलांना बिनधास्त द्या. म्हणजे हे खूप त्यांच्या फायद्याचं आहे. त्याच्यामुळं सगळ्यात DXNच्या स्पिरुलिना का वापरायच्या? तर बाकीच्या स्पिरुलिना ज्या ठिकाणी बनवतात त्या तळ्यातलं पाणी कसं होतं माहिती नाहीये, त्याचा pH कसा होता ते माहिती नाही, लहान मुलांना सेफ आहे की नाही ते माहिती नाही, पण DXNची क्वालिटी नंबर 1 क्वालिटी आहे. त्याच्यामुळं बिनधास्त द्या. कारण बी शुअर युअर स्पिरुलिना कम्स फ्रॉम अ रिलायबल कंपनी. कुठल्या कंपनीच्या खाताय ते पहिलं बघा. कारण DXNच्या स्पिरुलिनावरती प्रूव्हन सर्टिफिकेट दिलंय, फिची, लॉरेन्स अँड गिलरॉय फूड अँड केमिकल टॉक्सिकोलॉजी. आपले प्रोडक्ट खूप चांगले आहेत, प्रेग्नंट लेडीज पण खातात, लहान बाळ पण खातात. DXNच्या स्पिरुलिना वापरा, त्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. स्टेप 3, स्टे कॅन्सर फ्री. जर तुम्हाला कॅन्सर नको यायला तर तुम्हाला प्यायचे रोझेल, तुम्हाला प्यायचे नोनी. नोनी मध्ये टाकली चिंच आणि रोझेल मध्ये आहे रोझेल, हे वापरा, कॅन्सर फ्री जगू शकता. त्यांचे फायटोकेमिकल्स आणि मोरिंडा सिट्राफोलिया, नोनीची माहिती आपण तुम्हाला दिली आहे बऱ्यापैकी भरपूर वेळा. त्याच्यामुळे हे जर तुम्ही घेतलं, याच्यात रिच इन व्हिटॅमिन C आहे. आणि त्वचेचं इन्फ्लेमेशन, सोरियासिस, सोरायसिस, अंगाला इसब खरून नायटायला लागतो, डोक्यात जास्त खास सुटायला लागते, नोनी लावा. अंगाला लावू शकता, पिऊ पण शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे वापरा, हे भरपूर चांगलं आहे. आणि ह्याच्यात मध्ये भरपूर प्रमाणात खनिज तत्व, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, डायटरी फायबर, पोटाचे आजार घालवायची ताकद नोनी मध्ये आहे. पण पिताना जेवण करायच्या अगोदर 1 तासभर 30-40 मिली नोनी, अर्धा कप गरम पाणी असं घ्यायला सुरुवात करा. गायनिक महिलांच्या आजारासाठी सुद्धा याचा भरपूर फायदा होतो. रोझेल पण खूप चांगलं आहे, हे रोझेल सुद्धा त्याचे खूप फायदे आहेत, हे घ्या. ह्याच्यापासून तुम्हाला व्हिटॅमिन C बॉडीमध्ये भरपूर मिळायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जर मी घेतलं तर माझ्या बॉडीतलं रक्ताभिसरण चांगल्यात चांगलं होतं. ब्लड सर्क्युलेशनचे आजार जर माझ्या बॉडीत कुठं असतील तर मी रोझेल दररोज प्यायला पाहिजे. स्टेप नंबर 4, स्पीड अप युअर बॉडी मेटाबॉलिझम अँड प्रिव्हेंट वेट गेन. वजन कमी करायचं असेल तर न्यूट्री ऑइल भरपूर प्यायला सुरुवात करा. सकाळी 2 चमचे, दुपारी 2 चमचे, संध्याकाळी 2 चमचे गरम पाण्यात प्यायला सुरुवात करा. चहा टाकून पिऊ शकता, अंगाला पण तेल लावू शकता, मसाज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. वजन कमी करण्याकरता
न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइलचे खूप 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 फायदे आहेत, ते प्या. यांनी वजन चांगलं कमी केलं जातं, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी जरी असेल किंवा मूळव्याध, टॉयलेट मधनं रक्त पडतंय, हे सगळे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह व्हायला लागतील. हे आहे नॅचरल अँटीबॅक्टेरियल, म्हणजे पोटातले आजार होऊ देत नाही, किंवा त्वचेला तुमच्या फंगल आले, बुरशी आली, किंवा कोरोना, डेंगू, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू, मलेरिया इन्फेक्शन होत असेल, हे प्या, दररोज तेल प्या. हे जर पिलं तर अँटीव्हायरल पण तुम्हाला आजार होणार नाही, तुमची बॉडी रिफ्रेश राहायला लागेल. स्टेप नंबर 5, लेवल अप युअर पर्सनल हायजीन विथ DXN पर्सनल केअर प्रोडक्ट. आपल्याकडे साबण आहे, टूथपेस्ट आहे, बॉडी लोशन आहे, टाल्कम पावडर आहे, चेबी बेबी ऑइल, शॅम्पू, मसाज ऑइल, सगळे प्रोडक्ट वापरा. सगळ्यात महत्वाचं, आपले सगळे कॉस्मेटिक प्रोडक्ट बाजारात, मॉल मध्ये जेवढे कॉस्मेटिक प्रोडक्ट घेतात त्याच्यात भरपूर केमिकल आहे, ते साइड इफेक्ट होऊ शकतात. आपलं नॅचरल आहे, हे वापरा, याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. आपली पेस्ट चांगली आहे, आपला शॅम्पू वापरू शकता, साबण, सगळे प्रोडक्ट खूप चांगले आहेत, वापरा. फेशियल जेलनी चेहरा धुवा, आणि ज्याची त्वचा ड्राय आहे, ओके, त्यांनी फेशियल जेल वापरा. ओके, ज्याची त्वचा ऑइली आहे त्यांनी साबण वापरा. ब्रँड बदलू शकता तुम्ही, चेंज करा. आणि अलोवेरामुळं सगळ्यात महत्वाचं, तुमच्या त्वचेचा पीएच बॅलन्स चांगला होतो, तुमची त्वचा मुलायम मृदू व्हायला लागते, आणि ग्लो चांगला येतो. फेस वॉशनी चेहरा धुवा. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे बॉडी लोशन, ज्यांना सोरियासिस आहे किंवा जिनायटल वार्ड्स, म्हणजे तुमचा युरिनच्या ठिकाणी जिथे इन्फेक्शन झालंय, जखमा झाल्यात, व्रण उठलेत, आगाग होते, जळजळ होते, या ठिकाणी बॉडी लोशन अप्लाय करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. किंवा जिथं तुमच्या त्वचेला पॅचेस आलेत, खाज खुजली सुटायला लागली, त्या ठिकाणी बॉडी लोशन वापरा, त्याचा भरपूर तुम्हाला फायदा होतो. आणि सगळ्यात महत्वाचा एक मेसेज आहे, एका डॉक्टरचा मेसेज आहे तुमच्या सगळ्यांच्या करता. डॉक्टर MD येते, ते काय सांगतायत बघा. Unless you are in a serious accident, your best chance of living to a ripe old age is to avoid doctors. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला जर काय मेजर ऍक्सिडेंट होत नसेल, काय घडला, तरच दवाखान्यात जायचं. अदरवाईज फक्त तुम्ही लर्न न्यूट्रिशन, पौष्टिक पदार्थाबद्दल शिका, माहिती घ्या, जडीबुटीची माहिती घ्या, नॅचरल मेडिसिन खा. कारण almost all drugs are toxic and are designed to treat only the symptoms and not to cure anyone. म्हणजे डॉक्टर लोकांची औषधं फक्त ट्रीटमेंट बनवली आहे तुमच्या लक्षणावरती काम करायला, बरं करायला कोणीच बनवलेलं नाही. बरं कोण करेल तुम्हाला? न्यूट्रियन्स DXN चे प्रोडक्ट खायला सुरुवात करा, हे भरपूर वापरा. मग त्यांनी काय टिप्स सांगितल्या, तर योग्य तो आहार घ्या, ईट हेल्दी, भरपूर पाणी प्या, दररोज व्यायाम करा, योग्य वेळी झोपा, पुरेशी झोप घ्या, सिगरेट, दारू, तंबाखूचं व्यसन नको, आणि DXN करायला सुरुवात करा. ओके, हे सगळं तुम्हाला करायचंय. थँक्यू. ऑलवेज स्टे हेल्दी विथ DXN.